एकदा एका जंगलात एक खूप आळशी साप होता. तो छोट्या छोट्या प्राण्यांना फसवून खाऊन टाकायचा. बेडूक खाऊन किती दिवस झाले. आज कसंही करून बेडूक खावंच लागेल. काहीतरी मार्ग काढतो. जवळच्या एका तळ्यात खूप सारे बेडूक राहत होते. तिथूनच सापाचा प्रवास सुरू झाला. काहीच वेळाने तो बेडकाच्या जवळ पोहोचला. बापरे, साप! अरे मित्रांनो, तुम्ही असे उड्या मारून मारून कुठे जातात? घाबरायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. अरे आजकाल मी नॉनव्हेज नाही खात. मी आता पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी झालोय. हा, आम्हाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. ही तुझी चाल तर नाहीये ना? नाही, मी तुमची मदत करायला आलोय. खरं बोलतोय मी. ते कसं काय? मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा मला बेडूक पकडणारा भेटला. म्हणाला की मी तलावातून बेडूक पकडायला जातोय. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही सांभाळून राहा आणि आपला जीव वाचवा. सापाने जेव्हा बेडकांना हे सांगितलं तेव्हा त्यांना भीती वाटायला लागली आणि ते विचार करू लागले. या सापानी जे सांगितलं ते खरं असेल तर काय होईल? साप आम्हाला पकडायला येईल त्याआधी आम्हाला कुठेतरी जावं लागेल. पण आपण कुठे जायचं? जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर मी तुम्हाला एका सुरक्षित जागी पोहोचवेल. सापाचं बोलणं ऐकून बेडूक त्याच्यासोबत जायला निघाले. मी तर एक बेडूक खाणार होतो. इथे तर मला खूप सारे मिळाले. यांना मी सुरक्षित जागी पोहोचवतो म्हणून घेऊन आलो. पण यांना मी खाणार आहे यांना काहीच नाही माहिती. अरे साप दादा, हे तू काय बोलतोयस? अरे हे तर काहीच नाहीये. मला पक्क पकडून बसा. मी खूप जोरात धावणार आहे. यांना घेऊन गुफेच्या आत जातो. रस्त्यात एक गुफा बघून साप त्यात जाऊ लागला. मित्रा, तू या गुफेत का जातो आहेस? आपण इतक्या दुरून आलो आहोत, थोडा आराम करून जाऊ. अरे दादा, तिथे जाणं खतरनाक राहू शकतं. तुम्ही आता शांत राहा. आज जाऊन आराम करू आणि माझं पोटही भरून जाईल. अरे मला वाचवा, मला मारू नका. वाचवा वाचवा, मला मारू नका. बेडकाला खायला सापाने गुफेत नेलं. त्यात त्याला एक मुंगूस भेटलं. विश्वासघातकी सापाला हे माहिती नव्हतं की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो. खूप वर्षांपूर्वी किंगनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती.
आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते. आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हा, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे, मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे. अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा. माझं पोट भरलंय. मी निघतो. हा, ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड. आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे. आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, मी जातेय. किंगनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा,
माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, 2 गुच्छ देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्कनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्कन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा, ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते
अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलाय आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होती, जी खूप भयानक होती. ती उंदरांना मारून मारून खाऊन टाकत होती. अरे दादा, मला मारू नकोस. ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन. काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती. त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं. असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन. पण शिकार करायला काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल. हा, सुचलं. असंच करतो. आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली. जंगलाय नमः. हा आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे. ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय. तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले. मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला. थांबा, एकदा मी बघून येतो. मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं. मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः.
आता सर्व उंदीर शांतपणे ऐका. मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही. मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे. तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे. मी आधी खूप उंदरांना खाल्लं. त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे. मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे. हाच माझा उद्देश आहे. आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या. म्याव क्रीम जंगलाय नमः. एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला. एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला. ऐका सर्व उंदीर ऐका. 1 मिनिट थांबा. काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे. अरे कुठलं संकट आलंय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय. स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे घाबरू नका. संकट टाळायसाठी फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही, एक पूजा करायची आहे. तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त. त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी धन्यवाद. तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रुसंहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले. पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले. कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे वाटतं पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आले? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत. ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं. अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला. मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल. संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी 2 उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजेकरता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता. कोणाची वेळ? अरे माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती.
यांना तर शत्रू दोष लागलाय. मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं? शत्रुदोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहीत नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणारं गोंद होतं. मांजर 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 संन्यासी मांजर, मांजर 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 संन्यासी मांजर. कोण कोण येत आहे? दोघं कुठे जात आहात का? मला वाटतं तुमच्या दोघांमधलं भांडण आता संपलंय, बरोबर? भांडण आणि आमच्यात? कोल्हा दादाला ही सगळी बकवास कुणी सांगितली? रेस मध्ये जेव्हापासून तुला कासवाने हरवलाय ना, तेव्हापासून मी त्याचा फॅन झालोय. असं होय, मला आनंद झाला. सस्या, तू ऐकलास की कोल्हा काय म्हणतोय? बघ कासव भावा, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मागच्या सारखी रेस एकदा पुन्हा झाली तर मला खूप आनंद होईल, समजलं? हा? आत्ता? हो, आता. तू रेस मध्ये समोर गेलास तरी कासवासोबत मी आहेच ना. जर याच्या सोबत गेलो तर एकट्यात याला चावून चावून खाऊन टाकेन. एकट्यात? एकट्यात म्हणजे एकट्यात. अरे नाही नाही, आता आम्ही तुझ्या कुठल्याच गोष्टीत फसणार नाही. कासव दादा, ही नक्की या कोल्ह्याची चाल आहे. चल आपण जाऊया. माझी चाल फसली. विचार केला होता की कासवाला खाऊया, पण काहीच झालं नाही. कासव दादा, त्या दिवशी तुझ्यासोबत शर्यत हरल्यापासून मी जंगलात तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो. अच्छा, ती गोष्ट ना. ती गोष्ट फक्त जंगलातच नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ती गोष्ट अजूनही सुपर हिट आहे. काय? माझ्यामुळे देशातल्या सर्व सशांना तू लाज दाखवलीस? तसही तुझ्यात जो काही थोडा अहंकार होता तो आता चालला गेलाय. हा, न माझ्यात काही गर्व आहे ना अहंकार. अरे बापरे, बघ, एक वाघ येतोय. ओ, मला वाटतं वाघाने आपल्याला पाहिलंय. आता आपण काय करायचं? आपण वाघासोबत काय करू शकतो? जे करायचं ते वाघच करेल. अरे मित्रा, ही गमतीची वेळ नाहीये. ए सस्या, आपली काळजी घे, नाहीतर वाघ तुला खाऊन टाकेल. तुला मरायचं नसेल तर इथून लगेच पळून जा. आणि तू काय करशील? माझं काय, मी तर माझ्या आतच लपून जाईल. अच्छा कासव मित्रा. आता वाचायचा एकच मार्ग आहे. आज माझं नशीब चांगलं आहे. मला शिकार करावी लागणार नाही. काय सस्या, आज तूच माझा नाश्ता आहे. हा, हे चांगलं आहे. मी इथे तुझ्यासाठी भेट घेऊन उभा आहे
आणि तू मलाच खायचं म्हणतोय? हा? काय माझ्यासाठी भेट आणली आहेस तू? पण हा तर दगड आहे. माझ्यासाठी दगड भेट घेऊन आलायस का? हे तर काहीच नाही वाघ दादा. या दगडाखाली एक छिद्र आहे. भेट त्या खाली आहे. हा? तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. पण तुला हे मिळालं कसं? जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. जेव्हा तू इथे बघशील तेव्हा तुला एक हरिण दिसेल. हरिण? पण दिसत नाहीये मला ते. मी एक दगड उचलून त्या छिद्रावर ठेवला, म्हणजे हरिण पळून जायला नको म्हणून. आणि तुझी वाट बघत इथे उभा राहिलो. हरिण खाऊन मला आता किती दिवस झाले. तू लवकर सरक आणि मला हरिण खाऊ दे. वाघ मित्रा, थांब, थोडा धीर ठेव. तू हा दगड पायाखाली दाबून ठेव. मी लवकर जाऊन हरिण काढायला दोरी घेऊन येतो. ठीक आहे? पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? हा, ठीक आहे, पण जरा लवकर ये. मी लगेच येतो. लवकर येशील? अरे हा ससा कुठे गेला दोरी आणायला? दगड दाबून दाबून माझा पाय दुखतोय. हट, दगड लेकाचा. अरे इथे तर कुठलंच छिद्र दिसत नाहीये. असं वाटतंय सस्याने मला मूर्ख बनवलं. ए सस्या, तू मला मूर्ख बनवलंस ना? मी तुला सोडणार नाही. अरे माझ्या मित्रा, सरळ व्हायला माझी मदत करू शकतोस का? अजिबात करणार नाही. तू माझी मदत केली नव्हतीस ना? जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तू माझी मदत नाही केलीस. आणि मी तुला मदतही केली तरी त्यानंतर आपली मैत्री राहणार नाही. मला माफ कर माझ्या मित्रा, मला खरंच माफ कर. पुन्हा असं नाही होणार, खरंच. पूर्ण जीवन काम करून व्यतीत करायचंय. काय करू? काकडीची शेती करू का? चांगली किंमत मिळेल. पण या काकडीच्या बिया मिळतील कुठून? शेतकऱ्याच्या घरी मिळेल. हम्म? 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 चांगल्या काकडीच्या बिया त्या शेतकऱ्याच्या घरी मिळतील. मिळत असेल, पण मी जाईन तर नाही मिळणार. काहीही करून तू मला बिया आणून देशील. बिया तर मी आणून देईन, पण शेती करताना मला पण बरोबर घ्यावं लागेल. ठीक आहे, मान्य आहे. हा. हम्म. हा, मिळालं का रे? मिळालं साहेब, मिळालं. तर लवकर घेऊन ये. उद्यापासून दररोज वेळेवर पाणी द्यायचंय. अरे बापरे, माझा पाय, माझ्या पायात काटा रुतला. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, माझा पाय. अरे बापरे, मला सहन नाही होते. अरे बापरे. चिंता नका करू साहेब, मी या काट्याला काढून देतो. तुमचा पाय जरा पसरवा तर.
अरे जरा हळू काढशील. आई ग. आई. आई. घ्या, झालं. साहेब, तुम्ही त्या दगडावर बसून आराम करा. बाकी सगळं काम मी करून घेतो. कुठलंच काम न करता दुसऱ्यांना काम करताना बघताना किती मजा येते. साहेब, हं? दुखणं कमी झालं का? काय? नाही नाही, बिलकुल कमी नाही झाला. हं. साहेब, सगळे कामं झाले. उद्यापासनं आपण वेळेवर पाणी देऊ. हा, नक्कीच देऊ. पहा मोठा हत्ती येतोय, मोठा हत्ती. हं? हा तर तोच आहे ना? हा? हा. बापरे, खूपच त्रास होतोय. बापरे. साहेब, काकड्यांना पाणी नाही द्यायचंय का? अरे, मला खूप त्रास होतोय. जर तुम्हाला दुखत असेल तर आराम करा. आज मी पाणी टाकून देतो. काकडीला पाणी देणं माझ्याकडून नाही होणार. मूर्ख. काकडी हातात येईपर्यंत असाच आजारी पडून राहिलो तर शेतीचं काम सगळं तोच करेल. किती मूर्ख. ए खारुताई, हा. काय झालं बंदर दादा? खारुताई, तो कोल्हा तुला फसवतोय. त्याला पायाला काही दुखत नाहीये. काय? काय तू खरं बोलतोय? हा, खरंच सांगतोय. तुझ्याकडून पूर्ण काम करून घेण्यासाठी तो असं करतोय. इतके दिवस तो मला फसवत होता. दुष्ट. तर आता मी त्याला फसवणार. साहेब, पायाचं दुखणं कमी झालं की नाही? नाही, काहीच कमी नाही झालं. गिल्लू, पीक कापायची वेळ झाली आहे का? अरे नाही नाही, तुम्ही आरामात बसा. काकड्यांचं शेतीचं काम मी बघतो. सगळ्या काकड्या तोडण्यालायक झाल्या असतील. गिल्लू येण्याआधी सगळं विकून पैसा कमावून घेईन. ए कोल्हे दादा, कुठे जातोयस? खारुताई सगळ्या काकड्या घेऊन गेली. काय? तू खारुताईला फसवलंस, आता तिने तुला फसवलं.